माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत एसक्यूएल ट्युटोरियल तेही मराठीमध्ये. चला तर मग आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूयात. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण एसक्यूएल मध्ये अँड आणि ऑर ऑपरेटर बघितले आहेत. तर आज आपल्याला बघायचं आहे नॉट ऑपरेटर. तर नॉट ऑपरेटर एसक्यूएल मध्ये आपण का वापरतो, कशासाठी वापरतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मागची व्हिडिओ जी आहे अँड आणि ऑर ऑपरेटरची त्याची व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, ती तुम्ही नक्की बघा. तर आपण आज बघूयात की नॉट ऑपरेटर काय आहे नक्की. ठीक आहे. नॉट ऑपरेटर्समध्ये काही आपल्याला भाग बघायला मिळतात. जसं की आपल्याला नॉट ऑपरेटर काय आहे ते बघायचे आधी. त्यानंतर नॉट लाईक हे कसं यूज केलं जातं. त्यानंतर नॉट बिटवीन हा एक हे कसं यूज केलं जातं. नॉट इन हा एक सिंटॅक्स आहे तो कसं यूज केला जातो. त्यानंतर नॉट ग्रेटर दॅन आणि नॉट लेस दॅन. तर नॉट ऑपरेटरचे एवढे सगळे पार्ट्स आहेत. हे आपण या पद्धतीने नॉट हा ऑपरेटर इथं एसक्यूएल मध्ये वापरला जातो. कशा नॉट ऑपरेटर तर बाय डिफॉल्ट आपण यूज करतो. तर नॉट लाईक काय आहे, नॉट बिटवीन काय आहे, नॉट इन, नॉट ग्रेटर दॅन अँड नॉट लेस दॅन ह्या पूर्ण आपण आज बघणार आहोत सगळ्या गोष्टी. आता नॉट ऑपरेटर सुरुवातीला काय आहे ते बघूयात. विरुद्ध रिझल्ट म्हणजे अपोजिट रिझल्ट देण्यासाठी नॉट ऑपरेटरचा वापर इतर इतर ऑपरेटरच्या संयोजनात केला जातो. याला नकारात्मक परिणाम देखील म्हणतात. म्हणजे निगेटिव्ह रिझल्ट देखील असं म्हटलं जातं याला. तर गेट युअर ओन एसक्यूएल सर्व्हर. आता जर बघितलं तर आपल्या कस्टमर्सचा एक आपण टेबल तयार केलेला आहे. त्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. ते मी तुम्हाला एसक्यूएल सॉफ्टवेअरमध्ये आता दाखवेलच. तर समजा आपण ही क्वेरी घेतली की सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स वेर नॉट ॲड्रेस इज इक्वल टू मुंबई. म्हणजेच काय की तुमच्याकडे कस्टमर्सचा डेटा आहे कंप्लीट आणि त्यामध्ये काय पाहिजे की ज्यांचा ॲड्रेस मुंबई नाहीये अशा लोकांची लिस्ट मला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे विरुद्ध रिझल्ट आपल्याला काढायचा असेल, मग आपण काय करू शकतो, मुंबईचे फक्त मुंबईसह दाखवू शकतो, पण असं पण करू करू शकतो की नॉट ॲड्रेस इज इक्वल टू मुंबई. तर नॉट ऑपरेटरचा आपल्याला यूज करता आला पाहिजे एसक्यूएल मध्ये. वरील उदाहरणात नॉट ऑपरेटर हा इज इक्वल टू च्या ऑपरेटरच्या संयोजनात वापरला जातो, परंतु तो इतर तुलनामध्ये पण वापरला जातो, जसे की अँड आणि ऑर मध्ये पण आपण यूज करू शकतो. तर तुम्हाला हा आपला कस्टमरचा टेबल आहे आपण जो की आधीपासून करत आलेलो आहोत, जे की माझी व्हिडिओ सगळे आधीपासून जे बघत आहेत त्यांना तो हा आपला डेटा व्यवस्थित कळेल. आता आपल्याला ही जी क्वेरी आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स वेअर नॉट ॲड्रेस इज इक्वल टू मुंबई. तर तुम्ही इथे बघू शकता की इथे ॲड्रेस काय काय दिलेले आहे. तर ज्यांची मुंबई जो ॲड्रेस आहे ती आम्हाला आता इथं कोण आहे, आय डी नंबर 4. ओके. तर ॲड्रेस काय आहे, मुंबई आहे. तर मुंबईचा ॲड्रेस नसलेले व्यक्ती असलेले मला पूर्ण पाहिजे. म्हणजे आता जिथं मी आता ही जी सिंटॅक्स आहे हे मी जर आपण ह्याच्यामध्ये टाकलं एसक्यूएल मध्ये आणि फक्त काय दिसणार आहे आपल्याला, मुंबई सोडून बाकी सगळे ॲड्रेसेस आपल्याला दिसणार आहे. चला तर मग एसक्यूएल सॉफ्टवेअरमध्ये आपण करून बघू. तर तुम्ही बघू शकता की आपला जो डेटा आहे तो मी इथे तुम्हाला दाखवते की सेम ॲज इट इज जो मी आता तुम्हाला इथे इमेजवर दाखवलं आय डी नंबर 4. तुम्ही इथे बघू शकता की तो मुंबई आहे. तर ठीक आहे, आता मग काय करायचं आपल्याला, सेम आपल्याला इथे सिंटॅक्स वगैरे सगळं आणायचं आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स. तर तुम्ही बघू शकता की इथे सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स इथे टाईप केलंय वेअर नॉट ॲड्रेस इज इक्वल टू मुंबई. तर आता काय करायचंय, एक्झिक्यूट करायचंय. एक्झिक्यूट केल्यानंतर एक्झिक्यूट केल्यानंतर तुम्हाला इथे दिसते की 4 नंबरची जी आयडी आहे इथे, आयडी नंबर 4 जे आहे चैताली म्हणून होतं इथे. तर ते मुंबईची इथे तुम्हाला कोणताही ॲड्रेस या लिस्टमध्ये तुम्हाला दिसणार नाहीये. तर अशा प्रकारे आपण नॉट ऑपरेटरचा उपयोग इथे करत असतो. तर नेक्स्ट बघूयात की नॉट लाईक. आता हा काय ऑपरेटर आहे ते बघायचं आपल्याला. सिलेक्ट कस्टमर्स दॅट डज नॉट स्टार्ट विथ द लेटर के. म्हणजेच काय की तुमची जी काही डेटा आहे, आय डी, नेम, ॲड्रेसेस किंवा काय असेल ते, त्याच्यामध्ये समजा आपण नेममध्ये घेतलं तर नेममध्ये इथे दिसते की इथे के लेटरचे तुम्हाला 3 दिसतात, ते 3 आय डी नेम आहे. तर के लेटरचे सोडून मला बाकी सगळेच दिसले पाहिजे. असं जर तुम्ही कोणतेही लेटर घेऊ शकता, ए टू झेड मधलं कोणतेही लेटर तुम्ही घेऊ शकता. तर मी तुम्हाला इथे दाखवू शकते की इथं के लेटरचे जास्त आहेत, म्हणून मी इथे एक्झाम्पल म्हणून के इथे
टाकलेला आहे. तुम्ही कोणतंही हे घेऊ शकता, लेटर घेऊ शकता. तर समजा मी आता इथे के घेतलं, सिलेक्ट कस्टमर्स दॅट डज नॉट स्टार्ट विथ द लेटर के. मग काय करायचंय सिंपल, काय करायचंय, सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स वेअर कस्टमर्स नेम नॉट लाईक के. ठीक आहे, हे तुम्हाला तिथे एक्झिक्यूट करायचंय. चला तर मग बघूयात की एसक्यूएल सॉफ्टवेअरमध्ये आपण ही जी नॉट लाईक जी आहे हे कसं यूज करू शकतो. तर तुम्ही बघू शकता की इथे सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स वेअर नॉट लाईक इज इक्वल टू के पर्सेंटेज असं मी ते टाईप करून ठेवलंय. आता तुम्ही बघू शकता की इथे के चे जेवढे काही व्यक्ती आहेत ते मला दिसणार नाहीयेत. वेअर नेम इज इक्वल टू, इथे नेम टाकायचे, वेअर नेम नॉट लाईक इज इक्वल टू के. तर ओके, ते एक्झिक्यूट करायचे. एक्झिक्यूट केल्या तर अशा पद्धतीने इथे दिसतंय की के असलेले, के लेटर पासून स्टार्ट असलेले जे व्यक्ती आहेत ते आपल्याला या लिस्टमध्ये इथे दिसत नाहीये. तर अशा प्रकारे आपण नॉट लाईकचा उपयोग या पद्धतीने करू शकतो. तुम्ही नॉट लाईकमध्ये एजेस घेऊ शकता, ॲड्रेस घेऊ शकता, सॅलरी घेऊ शकता, काहीही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे या नॉट लाईकचा उपयोग करू शकता. नेक्स्ट ऑपरेटर आहे नॉट बिटवीन. तर नॉट बिटवीन मध्ये काय आहे की सिलेक्ट कस्टमर विथ अ आय डी नॉट बिटवीन ए अँड 1 to 5. म्हणजेच काय की 1 to 5 च्या लिस्टमधले मला हे कस्टमर्स नको आहे, तर बाकीचे जे काय असतील ते मला दिसू देत. अशा पद्धतीने मग मी काय करणार, नॉट बिटवीन म्हटल्यानंतर 1 to 5 मधले मला कोणतेही इथे दाखवणार नाहीये तो. तर अशा पद्धतीने काय इथे यूज करू शकतो, सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स वेअर आय डी नॉट बिटवीन 1 and 5. तर चला तर मग एसक्यूएल सॉफ्टवेअरमध्ये कसं करायचं नॉट बिटवीन हे बघूयात. तर इथे एसक्यूएल मध्ये आपण लिहिलेलं आहे की सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स वेअर आय डी नॉट बिटवीन 1 and 5. तर एक्झिक्यूट करूयात. एक्झिक्यूट केल्यानंतर तुम्हाला खाली दिसतंय की 1 to 5 चे कोणतेही आपल्याला कस्टमर्स नेम्स इथे दिसत नाहीये, फक्त आणि फक्त 6 आणि 7. आपल्याकडे 7चाच डेटा आहे, म्हणून 1 to 5 सोडून 6 and 7 म्हणजे त्याच्या पुढचे आपल्याला इथे त्यांनी दाखवले आहेत. म्हणजे बिटवीन म्हणजे काय की तुम्हाला कुठून ते कुठपर्यंत दाखवायचा डेटा आणि कुठला नको आहे आणि पण तो शो करायचा आहे, अशा पद्धतीने तुम्ही बिटवीनचा देखील इथे उपयोग करू शकता. नेक्स्ट आहे नॉट इन. तर नॉट इन हा ऑपरेटर कसा यूज करायचा ते बघूयात. सिलेक्ट कस्टमर्स दॅट आर नॉट फ्रॉम मुंबई आणि भोपाळ. म्हणजेच काय की नॉट इन म्हणजे काय की मुंबई आणि भोपाळ म्हणजे समजा कोणतेही ॲड्रेस असेल किंवा काही असेल, सॅलरी असेल, एज असेल, नेम असेल, तर इथे काय करू शकता, ॲड्रेस मुंबई आणि भोपाळमधले जेवढे पण व्यक्ती येतात ते ते मला ती लिस्ट नको आहे. ते लोक मला आता शो करायची नाहीयेत. तर मग ते सोडून बाकी सगळे दिसले पाहिजे. तर अशा वेळेस काय यूज करू शकतो, नॉट इन. म्हणजेच काय की सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स वेअर ॲड्रेस नॉट इन मुंबई अँड भोपाळ. तर असं आपल्याला सिंटॅक्स इथे एसक्यूएल मध्ये टाईप करायचं आहे. तर चला तर मग बघूयात की ही देखील क्वेरी आपण रन करून बघूयात. तर अशा पद्धतीने इथे पण आपण यूज केलंय नॉट इनचा, सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स वेअर ॲड्रेस नॉट इन मुंबई अँड भोपाळ. तर एक्झिक्यूट करूयात. तर तुम्ही बघू शकता की इथे अहमदाबाद, दिल्ली, कोटा, MP, इंदोर हे सगळे आलेले आहेत. फक्त मुंबई आणि भोपाळ जे आहे ती आपल्याला ते जे एंट्री आहे ते आपल्याला इथे दिसत नाहीये. तर अशा पद्धतीने आपण नॉट इनचा उपयोग इथे करत असतो. नेक्स्ट आहे नॉट ग्रेटर दॅन. तर नॉट ग्रेटर दॅन कशासाठी यूज करायचे ते बघू. सिलेक्ट कस्टमर विथ अ आय डी नॉट ग्रेटर दॅन 5. म्हणजेच की काय की 5 पेक्षा जर मोठे जे आहेत ते मला आय डी दाखवायचे नाहीये. तर बघू हे कसं यूज करणार की सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स वेअर आय डी नॉट ग्रेटर दॅन 5. म्हणजे की 5 पेक्षा मोठे असलेले मला आय डी जे आहेत ते मला दाखवायचे नाहीये. तर मग मी कसं बघणार आहे इथे. चला तर मग बघू एसक्यूएल सॉफ्टवेअरमध्ये. तर तुम्ही ते बघू शकता की मी इथे टिक असं लिहिलेलं आहे की सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स वेअर नॉट आय डी इज ग्रेटर दॅन 5. म्हणजे 5 पेक्षा जास्त असलेले मला नको आहेत. मग कसं करणार की एक्झिक्यूट केल्यानंतर तुम्ही बघू शकता की 6 आणि 7 इथे दिसलेले आहेत. नॉट ग्रेटर दॅन 5 म्हणजे की 5 पेक्षा मोठे असलेले जे नंबर आहेत, आय डी आहेत ते मला इथे दाखवायचे नाहीये. म्हणून 6 आणि 7 इथे आपल्याला दिसत नाहीये. तर अशा पद्धतीने आपण नॉट ग्रेटर दॅनचा उपयोग करू शकतो.
नेक्स्ट आहे नॉट लेस दॅन आणि नॉट लेस दॅन म्हणजेच काय की सिलेक्ट कस्टमर विथ आय डी नॉट लेस दॅन 5 म्हणजे की का 5 पेक्षा कमी नसलेले आय डी मला दाखवायचे मग इथे बघू शकता की 5 पेक्षा कमी नसलेले कोण आहे ते बघूयात. सेम आपल्याला ग्रेटर दॅन सारखंच यूज करायचं सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स वेअर आय डी लेस दॅन इथं 5 यायला पाहिजे. ओके, तर अशा पद्धतीने आपण बघू एसक्यूएल सॉफ्टवेअरमध्ये बघूयात. तर इथे काय करायचंय सिंपल आपल्याला लेस दॅन होतं ते इथे आपल्याला ग्रेटर दॅन होतं ते इथे आपल्याला लेस दॅन करायचंय आणि एक्झिक्यूट करायचंय. तर 5 पेक्षा कमी असलेले आपल्याला इथे दिसतात आहेत 5, 6 आणि 7. तर अशा पद्धतीने आपण इथे नॉट ऑपरेटरचा उपयोग इथे बघितलेले आहेत. तर अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये शिकलो आहोत की नॉट ऑपरेटर कसं यूज करायचं असतं. तर नॉट ऑपरेटर बघितला आहे, नॉट लाईक बघितला आहे, नॉट बिटवीन, नॉट इन, नॉट ग्रेटर दॅन आणि नॉट लेस दॅन या सगळ्या ऑपरेटर आपण इथे एसक्यूएल सॉफ्टवेअरमध्ये रन करून देखील पाहिलेले आहेत. आय होप तुम्हाला आजची माझी व्हिडिओ व्यवस्थित कळाली असेल. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओ माझी नक्कीच लवकर येईल. तोपर्यंत स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग.